नमस्कार. इयत्ता पहिलीच्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमधील पान क्रमांक 40 मध्ये प्रकरण 3 आहे, गटात न बसणारा शब्द. आता बऱ्याच वेळेला आपल्याला इयत्ता पहिलीला शिकवायचं असताना त्यांना सहसंबंध ओळखता येण्यासाठी किंवा त्याच्यातला वेगळा शब्द ओळखण्यासाठी प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायामध्ये एक पर्याय गटाशी मिळता जुळता नसतो, म्हणजे जो गटात न बसणारा असतो तो शब्द ओळखून तो पर्याय क्रमांक लिहायचा असतो. याचा आपण स्वाध्याय क्रमांक घेऊया. आता स्वाध्याय क्रमांक 3 आहे. अगोदर काही उदाहरणं पाहूया आपण. सोडवलेली उदाहरणांमध्ये त्यांनी दिलं आहे आंबा. अगोदर आपल्याला ते वाचावे लागतील. बऱ्याच वेळेला जे पालक आहेत त्यांना समजत नाही की हा जो घटक आहे तो मी कसा घेऊ. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आता पहिला प्रश्न पाहूया आपण. त्या मुलांना बऱ्याच वेळेला मुलांना वाचता येत असतं, पण मुलं कंटाळा करत असतात. परंतु आपल्याला काहीतरी शक्कल लढवून ही गोष्ट क्लिअर करायची की हे शब्द तुलाच वाचावे लागणार आहेत. ठीक आहे. मग त्या मुलांकडून आपण ते शब्द वाचून घ्यायचे. पहिला आहे आंबा, सफरचंद, संत्री, पुस्तक. आता यामध्ये बघा आंबा, सफरचंद, संत्री, पुस्तक यामध्ये व्हिज्युअलायझेशन म्हणजेच आपल्यासमोर ती गोष्ट येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे त्यांना अध्ययन अनुभव देणं गरजेचं असतं. जर मुलाने संत्रीच पाहिला नसेल तर अवघड आहे की त्याला ते सांगता येणं. बरोबर आहे. म्हणजे जेवढं मुलं प्रॅक्टिकली वस्तू हाताळतात तेवढं त्यांच्यासमोर ती वस्तू उभा राहते, समजते. ज्यावेळी ते मूल आंब्याचं चित्र त्या मुलाला समोर आणायला सांगायचं आहे. आंबा, त्यानंतर सफरचंद, त्यानंतर संत्री, हे काय आहेत हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यावेळेला जेव्हा तो चौथा पर्याय वाचेल पुस्तक म्हणून, अशा वेळी तो बरोबर सांगणार आहे की हां हे काय आहेत, तर हे काय आहेत, फळं आहेत, हे आपण खातो. परंतु पुस्तक हे आपण खात नाही, आपण वाचत असतो. तर अशा प्रकारे फळे, त्यानंतर प्राणी, पक्षी, शरीराचे अवयव यांचे तक्तेसुद्धा आपण लावू शकतो घरामध्ये, किंवा जे शाळेमध्ये आहेत ते दाखवू शकतो, किंवा प्रॅक्टिकली आपण त्यांना ते हाताळायला देऊन बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात आणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे सिंह, वाघ, हत्ती, पोपट. आता सिंह म्हटलं की त्याच्यासमोर ती प्रतिकृती उभा राहिली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवू शकतो. वाघ, हत्ती, पोपट. आता आपण हे त्यांना विचारू शकतो की कोण राहतं किंवा कोण उडतं, कोण उडत नाही, असे एक हिंटसुद्धा देऊ शकतो. आणि जर मुलाने विचार करायला सुरुवात केल्यावर ते सांगू शकतं की पोपट, कारण ते उडू शकतं. बऱ्याच वेळेला हिंट द्यायची पण गरज नसते. परंतु जर प्रत्यक्ष त्या मुलांच्या समोर ह्या गोष्टी जर आल्या नाहीत किंवा डोळ्यासमोर आल्या नाहीत तर तो गोंधळतो की मग काय येऊ, मला काही येत नाही. परंतु तसं नाही. त्या मुलांना अध्ययन अनुभव देणं गरजेचं असतं. मुलं मोबाईल बघतात, टी व्ही बघतात, त्यामध्ये कोणत्या प्राण्याला काय म्हणायचं आहे, तो कुठे राहतो हे आवर्जून सांगावं लागेल. तो काय खातो, तो कसा चालतो, तो उडतो की नाही उडत, तो अंडी घालणारा आहे की पिलांना जन्म देणारा, या गोष्टी आपल्याला एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून क्लिअर करून घ्यायच्या आहेत. तेव्हा हे प्रश्न इझिली त्याला सोपे जातात किंवा तो सोडवतो. तिसरा आहे हात, पिशवी, पाय, डोके. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो की डोळ्यासमोर त्या जर वस्तू आणल्या तर त्याला तो प्रश्न सोडवणं सोपं जाईल. हात, त्यानंतर तो पिशवी आणेल, पाय आणेल, डोका आणेल आणि त्यानंतर मग हे प्रश्न तो इझिली सांगणार आहे की पिशवी, कारण पिशवी हा शरीराचा भाग आहे का, तर नाही. त्यानंतर
चौथा प्रश्न आहे रविवार, सोमवार, शुक्रवार, मार्च. आता यामध्ये आपण आठवड्याचे वार पाठ करून घेतो क्रमवार, बरोबर आहे, आणि महिनेसुद्धा पाठ करून घेतो. मग बऱ्याच वेळेला मुलं वाचलं तर म्हणतात मला कळत नाही, तर त्यासाठी त्यांना वार हे व्यवस्थित पाठ करून क्लिअर करून घ्यायचं. आणि मग तो जेव्हा व्यवस्थित वाचेल तेव्हा तो नक्की सांगणार आहे की मार्च. एकतर त्याच्या शेवटी वार हा शब्द नाही आहे, आणि जेव्हा आपण व्यवस्थित घेऊ महिने 12 महिने तेव्हा तो सांगणार आहे की हा वेगळा आहे आणि हे 3 पर्याय वेगळे. ठीक आहे. स्वाध्याय क्रमांक 3 आपण सोडवून घेणार आहोत. स्वाध्याय क्रमांक 3 मध्ये प्रश्न पहिला आहे पुस्तक, पेन, वही, डायरी. आता इथं दिसताना सर्व काही सेमच दिसत आहेत, बरोबर, की हे लिखाणाचं साहित्य आहे, लेखनाचं साहित्य आहे, हे बरोबर आहे. पुस्तक काय करतो? बरोबर, वाचतो. पेनाने काय करतो? लिहितो. वही ज्याच्यावर आपण लिहितो, आणि डायरी जिच्यामध्ये आपण लिहितो. म्हणजे लिखाणाची साधनं कोणती आहेत? पेन, वही आणि डायरी यावर आपण लेखन करू शकतो. परंतु पुस्तक हे फक्त वाचण्यासाठी असतं, तर पुस्तक हा पर्याय वेगळा निघेल. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 लाल, पिवळा, चिमणी, हिरवा. आपल्याला रंगांची नावंसुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला लिहून वाचून घ्यावी लागणार आहेत, आणि त्यानंतर मग तो सांगेल की रंगांची नावं कोणती आहेत आणि प्राण्याचं नाव कोणतं आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 चिमणी वेगळा पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे कावळा, पोपट, कोंबडी, गाय. तर तो जेव्हा हे प्राणी प्रत्यक्ष पाहिल ते चांगलंच आहे. त्यांना ते प्राणी माहीत पाहिजेत, त्यांचे आवाज माहीत पाहिजेत, आणि ते कुठे राहतात हे पण माहीत पाहिजे. तेव्हा हे प्रश्न त्याला अवघड जाणार नाहीत, बरोबर. कावळा, पोपट, कोंबडी हे काय करतात? तर उडणारे पक्षी आहेत, बरोबर, किंवा हे पक्षी आहेत पंख असणारे. आणि गायला पंख असतात का? तर नाही. प्रश्न क्रमांक 4 आहे मांजर, कुत्रा, गाय आणि मोर. आता याच्यामध्ये प्राण्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पक्षी. बऱ्याच वेळेला मुलांचं ज्ञान इतकं अल्प असतं की ते त्यांना हे साधे प्रश्नसुद्धा सुटत नाहीत की मोर हा पक्षी आहे. कारण मोर हा उडताना त्यांनी पाहिलेला नसतो. बऱ्याच अंशी जर शहरातली मुलं असतील तर त्यांनी तो मोर उडताना पाहिलेला नसतो, तो फक्त त्यांनी चित्रात पाहिलेला असतो, आणि त्यामुळे हे प्रश्न सोडवणं त्याला काहीसं अवघड जातं. परंतु खेड्यातली जी मुलं आहेत त्यांनी प्रत्यक्ष मोर उडताना पाहिलेला असतो. तर जेव्हा आपण हे प्राणी आणि पक्षी शिकवतो त्यावेळेला हे क्लिअर करून घ्यायचं की मोर हा कमी उडतो किंवा फार कमी उंचीवर उडतो, परंतु मोर हा पक्षी आहे. त्यामुळे आपलं वेगळा शब्द आहे मोर. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे वांगे. पर्याय क्रमांक 1 वांगे, दुसरा आहे केळे, तिसरा आहे संत्रे आणि चौथा आहे आंबा. तर हे एकवचनी शब्द आहेत. बऱ्याच पालकांनाही हा शब्द नवीन वाटेल की केळे, खरं केळी पाहिजे ना, तर केळे हा एकवचनी शब्द आहे, केळी हा अनेकवचनी शब्द आहे. वांगे, केळे, संत्रे, आंबा. याच्यामध्ये त्या मुलांना भाज्यांची नावंही माहीत पाहिजेत, फळांची नावं माहीत पाहिजेत. आम्ही असा प्रोजेक्ट दिला होता की ज्याच्यामध्ये फळांचे स्टिकर्स लावायचे होते, त्यानंतर व्हेजिटेबल्सची म्हणजे भाज्यांची स्टिकर्स वेगळी लावायची होती, आणि खूप सोपा प्रोजेक्ट होता आणि साधा होता. परंतु पालक असं विचार करायचे की अरे हे मुलांना माहीत आहे तरी तुम्ही का घेता. परंतु जेव्हा ते स्टिकर वहीवर चिटकवतात त्यावेळेला ते त्यांच्या काही गोष्टी बघत
इनडायरेक्ट क्लिअर होत जातात की हे फळं आहेत, हेही आपण खातो परंतु ह्याची भाजी बनवत नाही. आणि वांग हे सुद्धा फळच आहे परंतु ही फळ भाजी आहे. ठीक आहे. प्रश्न 6वा याच्यामध्ये प्रश्न 5व्यामध्ये वेगळा शब्द कोणता निघाला तर वांगे. ठीक आहे, कारण ही फळभाजी आहे. ह्या फळाची आपण भाजी करतो आणि ही फळं आपण खातो. 6वा प्रश्न आहे टेबल, पाणी, खुर्ची, पलंग. आता टेबल, पाणी, खुर्ची आणि पलंग. आता याच BDSच्या पुस्तकामध्ये एक घटक आहे विज्ञानाचा. त्याच्यामध्ये आहे सजीव वस्तू, निर्जीव वस्तू, पुन्हा अजून एक आहे त्यामध्ये पदार्थाच्या अवस्था शिकवलेल्या आहेत. त्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू हे घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. टेबल, त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा टेबल येईल, पाणी येईल, खुर्ची, पलंग, त्यावेळी मुलं बरोबर सांगतात की पाणी, कारण पाणी हे खळखळ वाहतं, त्याला आकार नसतो आणि आकार नसतो त्यामुळे याला आपण द्रवरूप मानतो. मग यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे? पाणी, कारण हे द्रवरूप आहे. कसे आहे? द्रव म्हणजे पातळ, पाणी रूप आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा पर्याय आहे तो म्हणजे गुलाब, मांजर, कुत्रा आणि शेळी. याच्यामध्ये वेगळा कोणता निघेल तर बरोबर गुलाब, कारण गुलाब हे फूल आहे. मांजर, कुत्रा, शेळी हे फुलं आहेत का? नाही, हे काय आहेत? प्राणी आहेत आणि गुलाब हे फूल आहे. प्रश्न क्रमांक 8 भाऊ, वडील, आई, शिक्षक. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की BDS च्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या पुस्तकामध्ये असाही एक धडा आहे की त्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती आणि एक दुसरा घटक आहे. त्यामध्ये ज्या सार्वजनिक सेवा देणारे किंवा व्यावसायिकांची नावं आहेत. परंतु इथं मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी शिक्षक हा शब्द टाकलेला आहे, कारण शिक्षक हा मुलांच्या जवळचा असतो, अगदी फॅमिली मेंबरसारखा. त्यामुळं मुलं यांच्यात वेगळा कोण हे ठरवताना त्यांना थोडासा विचार करावा लागतो की ह्यात वेगळा कोण आहे, कारण बरीच मुलं शिक्षकांशी खूप जवळ असतात. परंतु भाऊ, वडील, आई हे कुटुंबातील सदस्य आहेत, कुटुंबात एकत्र राहणारे सदस्य आहेत. आणि शिक्षक हे व्यावसायिक आहेत, व्यावसायिक पद आहे. त्यामुळे वेगळा शब्द निघाला शिक्षक. त्यानंतर 8वा आहे तांदूळ. 9वा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 1 तांदूळ, टोमॅटो, गहू, ज्वारी. आता तांदूळ, टोमॅटो, गहू आणि ज्वारी. पालकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की किचनमध्ये मूल काय शिकणार आहे तेव्हा, परंतु किचनपासूनच खरी सुरुवात होऊ शकते. कारण मुलांना तांदूळ, वरवी, ज्वारी ह्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा सांगता आल्या, समजल्या, त्यांनी हाताळल्या, नीट करू लागलं किंवा त्यांची नावं जरी सांगितले तरी तो शब्द वाचल्या त्यांच्यासमोर ती वस्तू येणार आहे. बरोबर. तांदूळ पाहिलेच असतील, भात खाताना मुलं पाहतातच, त्यामुळं तांदूळ माहीत आहेत. टोमॅटो, गहू आणि ज्वारी. आता गहू, ज्वारी, तांदूळ हे काय आहेत? धान्य आहेत. बरोबर. परंतु टोमॅटो हे जरी स्वयंपाकात वापरत असलं तर हे काय आहे? फळ आहे, फळभाजी. फळभाजी असल्या कारणानं आपण ती फक्त त्याची भाजी करतो. त्यानंतर 10वा प्रश्न आहे मार्च,
मे, सोमवार, जून. आता इथं सुद्धा वरच्यासारखाच प्रश्न आलेला आहे. यामध्ये महिन्यांची नावं आलेली आहेत आणि एक वाराचं नाव आलं आहे. त्यामुळे वेगळा शब्द सोमवार. 11वा प्रश्न आहे 22, 33, 44, 56. आता बारीक पाहिलं तर आता मुलांना वाटेल की हे काय आहेत, अंकच आहेत, संख्याच आहेत, परंतु ह्यात वेगळा कोणता येईल तर 56. बरोबर, कारण काय आलेलं आहे, हा एकच अंक डबल आलेला आहे. हा एकच अंक 2 वेळा आलेला आहे. इथं सुद्धा एकच अंक 2 वेळा आलेला आहे. परंतु यामध्ये 5 आणि 6 वेगवेगळा आहे. आणि ज्यांचे 11पर्यंत समजा पाडेपाठ असतील तर ते सुद्धा सांगतील की ही 11च्या पाड्यातील संख्या आहेत आणि ही वेगळी आहे. बरीच मुलं सांगू शकतात. 12वा प्रश्न आहे 20, पर्याय क्रमांक 1 20, 35, 40, 60. 20, 35, 40, 60. त्यांना बारीक निरीक्षण करण्यास सांगावं. आणि मुलं जेव्हा बारीक निरीक्षण करतात की तुला तरीसुद्धा जर सांगता येत नसेल तर नीट विचार करायला लावायचा. एकक स्थान पहा म्हणायचं. आणि जेव्हा ती एकक स्थान पाहतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की इथं कॉमन जी गोष्ट आहे ती म्हणजे 0 आणि ह्याच्या एकक स्थानामध्ये 0 नाही. त्यामुळे वेगळा जो पर्याय आहे तो आहे 35, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 13वा प्रश्न आहे 5, 10, 15, 21. 5, 10, 15 आणि 21. तर यामध्ये वेगळा कोण निघणार आहे? बऱ्याच मुलांचे 5चे पाढेपाठ असतील. बरोबर, 5पर्यंत पाढेपाठ असतील त्यांना हा प्रश्न चटकन समजणार आहे की ह्या 5च्या पाड्यातल्या संख्या आहेत आणि ही 5च्या पाड्यातली संख्या नाही. किंवा जर टप्पा शिकवला असेल, टप्पा शिकले असतील तर ह्या 5च्या टप्प्यातील संख्या आहेत आणि ही 5च्या टप्प्यामध्ये संख्या बसत नाही. त्यामुळे वेगळा कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 4, 21. 14वा प्रश्न आहे नाक, डोळे, पाणी, कान. तर साहजिक गोष्ट आहे, वेगळा शब्द कोणता निघेल? पाणी. कारण नाक, डोळे, कान हे काय आहेत? शरीराचे अवयव. 15वा प्रश्न आहे बस, मोटार, आगगाडी आणि बैलगाडी. तर बस, मोटार, आगगाडी आणि बैलगाडी. तर या गोष्टीमध्ये मुलं खूप कन्फ्यूज होऊ शकतात. कारण याच्यामध्ये बैलगाडी दिलेली आहे, जी बैल ओढतो. ह्या सगळ्या स्वयंचलित आहेत. हा त्यांच्यासाठी वेगळा ठरू शकतो प्रश्न. परंतु जमिनीवरून चालणारे, रस्त्यावरून चालणारे आणि रुळावरून चालणारे जर गोष्टी त्यांना माहीत असतील, वाहने, दळणवळणाची साधने. या पुस्तकामध्ये एक घटक आहे दळणवळणाची साधने किंवा वाहतूक. यामध्ये आपण हे त्यांना शिकवायचं आहे की बस, मोटार, बैलगाडी या गोष्टी ह्या जमिनीवरून चालतात, जमिनीवरून धावतात आणि आगगाडी ही रुळावरून धावते. त्यामुळं आगगाडी हा पर्याय वेगळा आहे, गटात न बसणारा शब्द आहे. आज आपण पाहिलं गटात न बसणारा शब्द ओळखा. इयत्ता पहिलीसाठी आहे, परंतु इयत्ता दुसरी मंथनसारख्या, अभिरूपसारख्या परीक्षेमध्ये सुद्धा हा अतिशय उपयुक्त असा घटक आहे. त्यामुळे तो आवर्जून दाखवावा, पाहावा आणि मुलांचा अभ्यास कोणत्या पद्धतीनं घ्यावा यासाठी हा मार्गदर्शक व्हिडिओ मी बनवलेला आहे. आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.